5 वाजता महाअभिषेक होत असतो। सकाळी 5 वाजता महाअभिषेक झाला, त्याच्यानंतर महाआरती होती। महाआरती झाल्याच्या नंतर प्रसाद वाटप होत असतं। प्रसाद वाटप झाल्याच्या नंतर गावामध्ये पालखी सोहळ्याचं आयोजन असतं। पालखी सोहळा गावातून मिरवणूक होऊन मग मंदिरामध्ये येत असते। तत्पूर्वी दर्शनाची रांग चालू असते। भाविक भक्तांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम बी चालू आहे। बाहेर भाविक भक्तांसाठी रांगेत दर्शनासाठी सोय केलेली आहे, पाण्याची सोय केलेली आहे। घाटावरती त्याच्यानंतर बैलगाड्याच्या शर्यती आता चालू आहेत। बैलगाड्याच्या शर्यती चालू आहेत। 15 दिवसाचा हरिनाम सप्ताह चालू आहे। 13 दिवस झालेले आहेत। आज 13व्या दिवशी माघ पौर्णिमेचा उत्सव असतो। उद्या सुद्धा इथं सांस्कृतिक कार्यक्रम आहेत। परवा दिवशी कालेच्या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता होत असते। आतापर्यंत कमीत कमी 50,000 भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे। संध्याकाळपर्यंत कमीत कमी 1 लाख भाविक दर्शन घेतील असा अंदाज आहे। माघ पौर्णिमेचा कुलस्वामी खंडेरायाच्या बाणाईचा जन्म झालेला आहे। त्या दिवसाला माघ पौर्णिमा उत्सव साजरा होत असतो। झाडाचं कुलस्वामी खंडेराय हे डोंगरावरती होते। ते भक्त मागं आले आणि त्यांना आड घातली होती, पाठीमागं पाहायचं नाही। त्यांनी झाडाजवळ आल्याच्या नंतर पाठीमागं पाहिलं आणि कुलस्वामी खंडेराय या झाडामध्ये गुप्त झाले। म्हणून तिथे झाडाचे घ्यावे दर्शन, व्हावे तया पुढे लिहिणं, होते भक्ता पावन, अशी खंडेरायाची कृपा आहे आणि झाडाचं महत्व आहे। दर्शन घ्या, चला पुढं डोकं टेकवर रिटर्न झाला, डोकं टेकवर रिटर्न झाला। म्हणजे कशी काय तुम्हाला नाही म्हणलं सर? चला 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 डोकं टेकवर कशी काय? चला 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 थांबला चला पुढे चला 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 दर्शन घ्या, चला पुढे चला चला डोकं टेकवर चला पटापट चला पुढे चला चला दर्शन घ्या, चला पुढे चला चला आवरा 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 डोकं टेकवर चला दर्शन चला 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 आवरा आज माई पुनवनिमित्ताने आज सकाळी देवाचा अभिषेक झाला। अभिषेक आरती 6 वाजता आरती असते। आरती झाल्याच्या नंतर प्रसादाचा वाटप असतो व त्या निमित्ताने गावात पालखी जाते। पालखीची मिरवणूक मोठी असते। पालखीची मिरवणूक झाल्यानंतर मग बैलगाड्यांची शोकनी यात्रा असते व दिवसभराच्या येणारे भाविक भक्तांचं व भोजनाची सोय केलेली जात असते। तसेच आज संध्याकाळी हरिनाम कीर्तन असतं 7 ते 9। त्यानंतर देवाची पालपूजा असते। ते पालपूजामध्ये देवाचा अवतार घेतलेला आज माय पुनव शुद्ध म्हणून या पुनवला अवतार घेतलेला असतो म्हणून आज महापूजा असते। संध्याकाळी 11 वाजता महापूजा असते व गावातले भाविक भक्त येणारे त्याच्यातले यजमान असतात ते दरवर्षीप्रमाणे आपलेली असलेले सर्व परंपरा ते जपलेली आहे। म्हणून हे भाविक भक्तांचं व आलेले सर्व ग्रामस्थांचं या संध्याकाळी कार्यक्रम असतो। त्यानंतर महाअभिषेक झाल्याच्या नंतर वडदे आपला महाआरती होती आणि संध्याकाळी ठीक 12:30 वाजता मंदिर बंद केलं जातं। साधारण भाविक आतापर्यंत कमी 1 लाख पब्लिक येऊन गेलेला असत। हा नमस्कार। माघ पौर्णिमा किती भाविक आले असतील आणि हा उत्सव कधीपासून सुरू झाला? हा उत्सव जो आमचा असतो ह्या यात्रेच्या अगोदर 15 दिवसापूर्वी हरिनाम सप्ताह असतो आमच्याकडं।
त्यावेळी संपूर्ण गावातील महिला, शाळेतली मुलं आणि परिसरातील लोक अशा साधारण 2-3 हजार लोकांच्या गावातून दिंडी सोहळा या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी सप्त्याची सुरुवात होते. आणि त्यानंतर सप्ताह हा 15 दिवस असतो आमच्याकडं. त्या 15 दिवसामध्ये दर दिवस संध्याकाळी 7 ते 9 हरिकीर्तन असतं आणि कीर्तनानंतर या ठिकाणी अन्नप्रसादाचा कार्यक्रम होतो. आणि त्यानंतर आज जो यात्रेचा दिवस असतो सकाळी 6 वाजता या ठिकाणी महाआरती होते. महाआरतीनंतर गावातले सगळ्यांचे नैवेद्य वगैरे असतात ते नैवेद्य येतात. त्यानंतर गावातून पालखीची मिरवणूक या ठिकाणी होते. त्या पालखीची सांगत्या मंदिरामध्ये होते आणि साधारण 10-11 वाजता बैलगाडा शर्यती घाटावर सुरू होतात. तर आत्तापर्यंत साधारण आमच्याकडं एक 4 ते 5 लाख लोक येऊन गेले असावीत दर्शना असा एक अंदाज आहे. आणि हेच दर्शनाची आता ही लाईन आहे ही संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत या ठिकाणी चालू असते. भाविकांची गैरसोय होणार नाही या संदर्भामध्ये कसं नियोजन केलं? आम्ही दरवर्षी ज्या भाविकांच्या गैरसोय होत होत्या त्याचा एक सगळा आढावा घेऊन एक 4-5 दिवसापूर्वी आम्ही नियोजन केलं. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी अडचण असायची ती रस्त्याची. काय ती एकाच रस्त्याला येणे जाणं असायचं तर आम्ही आता जाताना आणि येताना 2 वेगवेगळे रस्ते केलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी होमगार्ड, पोलीस यांचं नियोजन केलं आणि पार्किंगची व्यवस्था ह्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात केल्यामुळं यावर्षी पार्किंगचा कोणताही प्रॉब्लेम आला नाही. त्यानंतर भाविकांसाठी पाण्याची सोय, जे भाविक लांबून येतात काही नैवेद्य वगैरे घेऊन येतात त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था ह्या प्रकारची व्यवस्था केली आम्ही. त्यामुळं आणि ज्या लोकांना प्रत्यक्ष मंदिरापर्यंत जाणं शक्य नाही किंवा घाटावर जाणं शक्य नाही तर त्यासाठी आम्ही इथे मंदिराच्या बाहेर स्क्रीन लावलेली आहे. त्याच्यामध्ये बैलगाड्याची यात्रा, मंदिर परिसर, आपलं देवाचं दर्शन हे सर्व त्या ठिकाणी त्या भाविकांना बघायला मिळते. प्रचंड गर्दी आहे. काही चोरटे म्हणजे काही भाविकांचे दागिने चोरी जाऊ शकतात त्या संदर्भामध्ये कसं नियोजन? नाही तसं आमच्याकडे आता आम्ही बरीच वर्ष जवळ 15 वर्ष आम्ही इथे कारभार पाहतो तर अशा भाविकांच्या चोऱ्या झाल्याचं प्रमाण तसं अजिबात आढळून आलेलं नाही. पण तरी पण ते होऊ शकतं ह्या दृष्टीने आमच्या जे स्वयंसेवक आहेत, ITIची मुलं आहेत आणि आमचा जो 40-45 स्टाफ आहे हा लोकांच्या मध्ये त्यांचं येणं जाणं असतं, बारीक लक्ष ठेवणं असतं. तर चोऱ्यांचं प्रमाण तसं या ठिकाणी झालेलं नाही आहे.
आज काय बाजारभाव? आता 40 रुपये भाव आहे. एवढी कशी किलो? एवढी 160 रुपये किलो. काही लोक 200 रुपये किलो म्हणतात. नाही 160 रुपये. प्युअर हिरा बेसन आहे. घ्या प्युअर हिरा बेसन. हो. जिलेबी बघा. काय भाव? कोरमा भाव काय? 40 रुपये पावशे. 160 रुपये किलो. भरपूर जागा आहे बघा पुढं. ओ दादा हो कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच. आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात. मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 9960 71 91 98 तसेच 90 96 88 98 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोल्हेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.